डोक्यावर कफन बांधून निघालोय मी, डोक्यावर कफन. बहुत आली तरी घाबरणार नाही. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी मदत करा अशी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी स्टार प्रचारक पाहिजे बना, तुम्ही स्वतः स्टार प्रचारक बना. हे ना लागतात मुख्यमंत्री, मला नाही लागत. तुम्हाला जाता जाता एक गंमत सांगतो. माझं भाषण संपवतो कारण 10 वाजायला आले. आमचे खैरे बाबा ज्यावेळेला ना हे कळालं की हर्षवर्धनचा रथ थांबत नाहीये, आता माझं हे 6 महिन्यापासून काम चालू आहे, त्यावेळेला यांनी पहिल्यांदा मला धमकून पाहिलं, तुझं असं करून टाकू, तुझं राजकारण संपून टाकू. मी भीक घातली नाही, फूट म्हटलं. तुझ्यासारखे खूप बघितले. आमच्या वडील ज्या वेळेला होते मंत्री, आमच्या घरी पाणी भरायला होते, तू कुठं राहिला? मी म्हटलं काय मी घाबरणार नाही तुला. मग काय केलं याने? आमच्या सासरे बुवांना धरलं. रावसाहेब पाटील कसंही करा, जावयाला शांत बसवा, तो लय स्थान देऊन राहिला डोक्याला. त्याचं गजड ज्याचं तिकीट कापलं मी काँग्रेसचं, ते पुन्हा म्हणून तयार झालं. मला असं वाटलं होतं की ते पांगण ते पांगूच नाही राहिलं. प्लास्टिकच्या बॉल सारखं पाण्यातून पुन्हा बाहेरच येऊ राहिलं. तुम्ही कसं बी करा, मी अर्जुन खोतकरला शांत बसवलं, तुम्ही हर्षवर्धनला शांत बसवा. बरं हे काही असं झाकून लपून नाही सांगितलं, पेपरमध्ये छापून आलं, ते तुम्ही वाचलं असेल. मी सांगेन सासऱ्याला याला शांत बसवायला. आता माझे सासरे त्यांना म्हटल्यावर माझा जावई जरसं वेगळा आहे, तुम्ही नका असं करू. नाही नाही, युतीचा धर्म पाळा प्लीज. पाया पडतो. आतापर्यंत कधीच पाया पडले रावसाहेब दानवेंच्या, आता पाया पडले. जा आणि हर्षवर्धनला शांत करा. माझ्या सासऱ्यांचा एक दिवशी मला फोन आला, काय करू लागले? म्हटलं काही नाही. कुठं आहे? म्हटलं घरीच आहे. मंच आपल्याला येतो. म्हणली या आनंदाची गोष्ट आहे, लवकर येत नाही माझ्या सासरे, तो मोठा माणूस आहे, माझ्यासारखा नंगा फकीर नाही येतो. म्हटलं येत चांगली गोष्ट आहे, पोरगी मिळाली हेच नाही झालं मला. नाही तर कायच काय, का शाळा आहे आपल्याकडे, का कॉलेज आहे, का दुकान आहे एखादं. आले माझ्याकडे, बसले, मला म्हणे काय चाललं? म्हटलं काही नाही. मी असं ऐकलं म्हणे लोकसभा लढू राहिले. म्हटलं दादा सगळ्या दुनियाला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही का? नाही म्हणे मी ऐकलं असं. म्हटलं हा खरं आहे. जमन का म्हणे? म्हटलं जमन. कसं? जमवून दाखवतो म्हटलं तुम्हाला. सोपं नाही, जमवून दाखवतो. हिमतीने करा म्हटलं, हिमतीने. हिमतीचीच किंमत राहते म्हटलं. पुत्रा ऐसा पाहिजे मुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. गरीबातल्या काही भेटत नाही. घुसीन म्हटलं मी, बघूया काय होतं. म्हाताऱ्याच्या लक्षात आलं पोट्ट काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. मग म्हणे मग कसं होईल? म्हटलं जमन, खासदार मी होईल म्हटलं, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि तुमच्याकडून पैसे पण नाही लागत म्हटलं, त्याचे बी नका टेन्शन घेऊ. पाहुणा आहे, पैसे मागन, पैसे बी रुपये नको म्हटलं तुमच्याकडनं. मग ते म्हणे ठीक आहे म्हणे. झालं मग येतो म्हणे मी. म्हटलं या. चालले माझं. मला राग आला. मी म्हटलं खैरीचं निरोप घेऊन माझ्याकडे कशाला आलं म्हातारं? अरे मी लेकीचा नवरा आहे, माझी बाजू घ्यायची रे बाबा. सरळ खैऱ्याची बाजू घेऊन जमन कान होईन कान कसं होईन हे रिकामा लावलं म्हटलं. मी जागेवरच थांबून गेलो. मी म्हटलं मी नाही जात सोडायला दरवाजापर्यंत. पण पोरगी गेली, कारण ती पोटची पोरगी, बाप कसाही असलं तर पोरगी जाते. ती गेली. तिकडे गेल्याच्या नंतर काहीतरी दोघांमध्ये चर्चा झाली. मी विचारलं बाबा गेल्याच्या नंतर, मी म्हटलं का ग संजना माझी बायको, मी नाव घेतो बरं की तिचं. लोकांना नाही वाटतं नाव कसं घेतो, नाव कसं घेतो. अरे दुसऱ्याचं नाव घेण्यापेक्षा बायकोचं नाव घेतं काय बिघडलं? मी म्हटलं का ग संजना काय झालं, काय म्हटले बाबा? बाबा म्हटले म्हणे पाहुण्याला सांग काही काळजी करू नको, मी पुरी भाजप तुझ्या पाठीमागू उभी करते. असं म्हटले. नक्की का? हा जमलं म्हणत. आता पुढचं नाही सांगत, पुढचं तुम्हाला सगळंच कळून राहिलं काय काय होऊ लागलं काय काय नाही.